Today, आज experiencing a series of problems, समस्या एकामागे एक येत राहणं, त्या समस्यांचा अनुभव घेणं or challenges, किंवा सारखी आव्हानं जीवनात एकामागे एक येत राहणं, त्रास येत राहणं, it has become a very common aspect. ही एक सर्वसाधारण गोष्ट माणसाच्या जीवनातली झालेली आहे की आव्हानं दर दिवसाला येत आहेत, त्रासही दर दिवसाला होत आहेत. You know, a single problem coming in our life is understandable. बघा, आपल्या आयुष्यामध्ये एकच कुठला तरी त्रास आला तर तो आपण समजून घेऊ शकतो की एकच काहीतरी त्रास आलाय. But then a series of problems, पण एकामागे एक जर समस्या आपल्या जीवनात येऊ लागल्या they shake the man to the core. तर त्यातून मनुष्य गाभाऱ्यातनं हादरतो ना बेटा. That is where man is completely shattered. गाभाऱ्यातनं हादरतो मनुष्य आणि तिथे बर्बादीकडे जातो. मग पण If God is with you, जर देव तुझ्या सोबत and असेल if you are with God, आणि तूही देवासोबत राहिला, be sure you will come out of every prison, every pit by God. तर 100% खात्री करून घे की देवाद्वारे देव तुला मदत करेल आणि सगळ्या खड्ड्यातनं तुरुंगातनं तू बाहेर येशील. Wherever you are, कुठेही असा you can succeed in that place. तुम्ही त्या जागेमध्ये यशस्वी व्हाल कारण देव तुमच्या सोबत आहे. Because it's not that place that is blessing you, it is God who is blessing कारण you. ती जागा तुला आशीर्वाद देत नाही रे, देव तुला आशीर्वाद देतो. Say it. बोला, If God is with me, बोला माझ्या मागे. देव जर माझ्या सोबत असेल who can go against me? तर कोण माझ्या विरुद्ध जाईल? If God is with me, जर देव माझ्या सोबत असेल what can go wrong in my life? तर माझ्या आयुष्यात काय चुकीचं होऊ शकेल? If God is with me, जर देव माझ्या सोबत आहे I will come out of every pit. तर मी प्रत्येक खड्ड्यातनं बाहेर येणार आहे. Praise God. हालेलुया, देवाला धन्यवाद. In Isaiah 45 verse 5, यशया 45वा अध्याय 5व्या वचनामध्ये God said, देव बोललाय, I am the Lord, मी प्रभू आहे and there is no other. आणि दुसरा कोणी नाही. There is no other besides मी me. देव आहे, माझ्या व्यतिरिक्त आणि कोणी नाही. There is no God. आणि कोणी देव नाही. I will equip you, मी तुला सज्ज करीन. though you do not know me completely. जरी तू मला संपूर्णतः ओळखत नाहीयेस तरी सुद्धा. Praise देवाला God. धन्यवाद. Let everyone think you are lonely. सगळ्यांनी असा विचार करू दे की हा एकटा आहे, करू दे त्यांना असा विचार. Let them think that you are lonely. लोकांना असा विचार करू दे तुला बघून की हा तर एकटाच आहे, ह्याचं तर कोणीच नाहीये. But you have God with you. नाही, भला मोठा देव तुझा आहे. Praise God. मग कोणी असो नसो, त्या भल्या मोठ्या देवाने सगळ्यांची जागा घेतली बेटा. When God is with you, देव आपल्या सोबत असेल there ना, is no limit to the height you can attain and no limit to the achievements you can get. मर्यादा नाहीये ज्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जे काही आपण सगळं मिळवू शकतो त्याला मर्यादा राहत नाही जेव्हा देव आपल्या सोबत असेल. My prayer is माझी प्रार्थना that God be with you की देव तुमच्या सोबत राहावा now and always. आता आणि सदा सर्व काळ. That whatever you do, की जे काही तुम्ही कराल that you may prosper. त्यात तुम्ही समृद्ध व्हावं सदा सर्व काळ. Many of you are in the prison of debts and तुमच्यातले- pain and sorrow. तुमच्यातले अनेक लोक कर्ज, दुःख, त्रास या सगळ्या तुरुंगात आहेत Your pit is dark आणि तुझा खड्डा, तुझी विहीर फार काळी आहे and you are all alone. आणि तू एकटा आहे. But don't worry. पण काळजी करू नको. That which the enemy thought to destroy you, शत्रूने ज्याद्वारे तुझा नाश करायचं बेतलं, God will see that you are out of it all. ते जबाबदारी घेऊन तुला त्यातनं बाहेर काढेल. He will set you free. देव तुला मोकळं करेल. Bible says in 1 Samuel 2 verse 6, 1 शमूएल 2 अध्याय 6 वचन the बायबल म्हणते, Lord kills परमेश्वर ठार मारतो and the Lord makes alive. आणि परमेश्वरच जिवंत करतो. He brings down to the grave, he brings them up. परमेश्वरच कबरी नेतो, कबरेतनं बाहेर परमेश्वरच काढतो. Praise God. देवाला धन्यवाद. If life and death are in the hands of God, जर जीवन आणि मरण देवाच्या हातात आहे, where are you looking for salvation? कुठं बघताय? तारणासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी कुठं कोणाकडे बघताय? For salvation you need a savior. मुक्तीसाठी मुक्तीदाता पाहिजे, तारणासाठी तारणारा पाहिजे. And that's why Jesus Wow. came on this earth म्हणूनच येशू या जगात आले, to be the savior of the world. या जगाचा तारणारा बनून आले. One mission was to save the world. येशूंची एकच कामगिरी होती की मला जगाला तारायचंय. Nobody has saved mankind. बाकी कुणी मानव जातीला तारलेलं नाहीये. Only Jesus फक्त Christ. येशू ख्रिस्तांनी मानवाला तारलंय म्हणजे मोक्ष दिलाय. He shed his blood for you. येशूंनी त्याचं मौल्यवान रक्त तुझ्यासाठी सांडलंय. He's the only one who lives till today. येशू एकमेव असे आहेत की जे आजही जिवंत आहेत.
God sees your future. देव तुझं भविष्य बघतोय He बेटा. knows your future. देवाला तुझं भविष्य माहिती आहे. You don't know tomorrow what will happen. तुला माहित नाही उद्या काय होणार आहे, पण देवाला सगळं माहित आहे. God knows everything. देवाला तुझं सगळं माहित आहे. You have to walk with God. तुम्हाला देवासोबत चालावं लागेल. It's not that God will walk with you. You have to walk with God. म्हणजे देवाने तुझ्या सोबत चालायचं ते तर आहेच आहे. देव कधी सोडत नसतो आपल्याला, पण आपण देवासोबत चालायला पाहिजे. You know, many times अनेक वेळेला when people say, लोक जेव्हा म्हणतात do this, do that, असं करा तसं करा, sometimes you have to only listen to what Jesus says. कधी कधी ना फक्त येशू सांगतात ते ऐकायचं. Some will say, without doing this, you will not be blessed. काही लोक असं म्हणतील, नाही नाही असं न केलंस तर तुला तर आशीर्वाद मिळणारच नाही. तुला तर Without असं doing that, you will not be असं blessed. केलं नाही तर तुला आशीर्वाद मिळणारच नाही. असं Jesus नाही. can bypass all the wisdom of the world. येशू अख्ख्या जगाचं सगळं ज्ञान पार करून तुझ्यापर्यंत पोहोचेल. Jesus can bypass every remedy that the world is showing to you. या जगात जे काही उपाय आहेत त्या सगळ्या उपायांवरती मात करून येशू तुझ्यापर्यंत पोहोचतील. तर ऐकावे जनांचे, करावे येशूंचे. No matter what you're going through tonight, आज कुठल्याही परिस्थितीतून जरी तू जात असशील, the greater the opposition, the closer you are getting to your destiny. जेवढा जास्त तुला विरोध होत आहे तेवढं जास्त तू तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या जवळ येतोय. God at times will use a situation to change you. कधी कधी देव एखादी परिस्थिती तुलाच बदलायला वापरेल. In your mess, तुमच्या बर्बादीत don't be messed up. अशी बर्बादी करू नका घेऊ. Even in स्वतःची. your mess, say, my God is with me. बर्बादीत पण म्हणा, नाही देव माझ्या सोबत आहे. Today I'm here. आज मी इथे आहे. Tomorrow God will lift me up. उद्या देव मला उचलणार आहे. Act like a child of God. देवाच्या मुलासारखं जरा वागा बेटा. Walk like a child of God. जरा चालाल तर देवाच्या मुलांसारखे चाला राजा. Where there is a will, there is a way. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो म्हणतात ना. You will find your purpose. नक्की तुला संकल्प तर मिळेलच, सापडेलच. तुझ्या आयुष्याचा संकल्प तुला कळेलच. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.